परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दिनांक 30 रोजी अचानक इंदापूर एसटी बस स्थानकास भेट दिली। स्थानकावरील अस्वच्छता, प्रवाशांची गैरसोय पाहिल्यानंतर आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना फैलावर घेत परिस्थिती बदल झाला नाही तर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला। धाराशिवकडे जात असताना इंदापूर इथं थांबून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानकच बस स्थानकाची बारकाईने पाहणी केली। या पाहणीत शौचालयाची अत्यंत खराब परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची अपुरी व अस्वच्छ व्यवस्था, हिरकणी कक्षातील निष्काळजीपणा, चौकशी कक्षातील तुटलेली काच, व्यापारी गाड्यांची अतिक्रमणे निदर्शनास आल्यानंतर ते संतप्त झाले। या भेटीत प्रवाशांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवले। यावेळी उपस्थित असणाऱ्या आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी व स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांना बस स्थानक म्हणजे प्रवाशांसाठीचे पहिले सेवा केंद्र आहे, इथंच अशी घाण दिसत असेल तर प्रशासन नेमकं काय करतंय असा जाब विचारला। बस स्थानकाच्या परिसराची तात्काळ स्वच्छता करावी, संपूर्ण व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावेत असा आदेश दिला। पुढील भेटीत परिस्थिती बदललेली दिसली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय। पाहणी करायला आलो, काही त्रुटी आढळल्या, संबंधित सगळ्या आमच्या व्यवस्थापकांना सूचना केलेल्या आहेत की यावेळेस अचानक आलो, काही त्रुटी आढळल्या, अस्वच्छता आहे, कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आहे, टॉयलेट जे आहे शौचालय ते सुद्धा घाण वास फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतो। मग काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनांची पूर्तता लगेच करायला सांगितले की अनधिकृत बांधकामं या ठिकाणी झालेली आहेत ती काढायला सांगितलेलं आहे आणि फक्त नोटीस देऊन थांबू नका, तर कारवाई करायला सांगितलं। या ठिकाणी पार्किंगची सुद्धा समस्या जी काही आहे त्या समस्यांच्या संदर्भात त्यांना मी सांगितलं ताबडतोब कारवाई करून 1 आठवड्यामध्ये मला अहवाल द्यायला। गाळेधारकांच्या स्वच्छतेच्या ठिकाणी गाळा बांधलेल्या अशी तक्रार तुमच्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत, तक्रारीवर लगेच कारवाई करून 1 आठवड्यात मला अहवाल द्यायला सांगितलं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।